नमस्ते भारत, आपण बघत आहात WH न्यूज आणि IBM TV9। मी विजय खवसे। सध्या मी नागपूरच्या संविधान चौकामध्ये आहे आणि आज नागपूरच्या संविधान चौकामध्ये महिला काँग्रेसच्या वतीने एक मोठं आंदोलन करण्यात आलेलं आहे। न्यारी न्याय आंदोलन हे होतं आणि विशेष करून मी तुम्हाला सांगू इच्छितो की या आंदोलनाकरता महिला काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष अलका लांबा या ठिकाणी आलेल्या होत्या आणि मोठमोठे नेते आले। पण त्याचप्रमाणे जे आहे महाराष्ट्रातून या ठिकाणी महिला आलेल्या आपण बघू शकता। या अमरावतीवरून सुद्धा काही महिला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आहेत। सगळं लाल कपड्यांनी लाल साड्या परिधान करून आलेले आहे। यांची सुद्धा नेमकी काय मागणी आहे आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया। तुम्ही अमरावतीवरून या आंदोलनाकरता आलेले आहे, काय वाटते तुम्हाला की महाराष्ट्रामधली स्त्री जी आहे खरोखर ही सुरक्षित आहे? बिलकुल सुरक्षित नाहीये। बघतोय सगळ्यात जास्त महाराष्ट्राचं जे नाव होतं त्या आतापर्यंत 10 वर्षाच्या काळामध्ये आता बघतोय कुठे चाललं, सर्वात जास्त महाराष्ट्रामध्ये बलात्काराचं प्रमाण वाढलेलं आहे। बघतोय आपण बीजेपीची सत्ता असूनही त्यावर कारवाई केल्या जात नाहीये। अजूनही बघा गृहमंत्र्यांचं हे शहर आहे म्हणून आम्ही नेमकं या ठिकाणी हे घेतलं की गृहमंत्र्यांचे डोळे उघडायला पाहिजे, की गृहमंत्र्यांना समजायला पाहिजे की एवढ्या मोठ्या नारीवर अन्याय होत आहे तरी त्यांनी त्या फाशीची शिक्षा कोणाला दिलेली नाही किंवा त्याच्यावर कारवाई केलेली नाही किंवा मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली नाही। सीएमच्या एरियामध्ये एवढी मोठी घटना घडली बलात्काराची, पण तात्काळ निर्णय त्यांनी द्यायला पाहिजे होता, तो पण त्यांनी दिलेला नाहीये। बीजेपीची सरकार असताना सत्तेमध्ये असताना हे जर निर्णय घेऊ शकत नाही, दुसऱ्यांना टार्गेट करतात, पण हे सत्तेमध्ये असून करतं काय होत नाही तर यांनी राजीनामे द्यावे। छोट्या छोट्या मुलींपासून बघतोय म्हणजे शिक्षणाची सुरुवात महिलांची त्यापासून होते आहे, छोट्या मुलींची त्यापासून होते आहे। तर आम्ही आई काय करणार, मुलांना शाळेत पाठवणार की नाही पाठवणार, म्हणजे त्यापासून RSS म्हणणं काय आहे की मुलांनी शिक्षण घ्यावं की नाही घ्यावं। मेडिकल कॉलेज पर्यंत या घटना घडून राहिलेल्या आहे, म्हणजे महिला कुठे सुरक्षित नाही आहे। बघा ऑटोमध्ये बलात्कार होत आहे, बसमध्ये बलात्कार होत आहे, एका सार्वजनिक ठिकाणी सुद्धा बलात्कार केला जात आहे, म्हणजे महिला कुठे सेफ मध्ये आहे आम्ही हे सरकारला म्हणतो। तुम्ही काय सांगणार आहे? आज इथं मोठं आंदोलन संविधान चौकामध्ये झालंय आणि तुमचे विशेष करून राष्ट्रीय अध्यक्ष जे आहे अलका लांबा आणि प्रदेशच्या अध्यक्ष ज्या संध्याताई सवालके त्यांना पोलिसांनी डिटेक्ट केला आहे आणि पोलिसांच्या व्हॅनमध्ये त्यांना डिटेक्ट करून पोलीस स्टेशनला घेऊन गेलेले आहे। क्या बोलते, सबसे पहले तो मैं ये बताना चाहूँगी कि हमारे राष्ट्रीय अध्यक्ष अलकाताई लांबा, संध्याताई सवालके और सभी महिला पूरे हर जगह से महिला पूरी एकत्र हुए हैं। वो क्या बोलते 33% आरक्षण की मांग करी उन्होंने। उसके बाद ये जो बलात्कार का मुद्दा है, घर के बाद यदि बच्चा सुरक्षित रहता है तो स्कूलों में रहता है, वहाँ ये घटना हो रही है तो कितनी शर्म की बात है। उसके बाद में उनको न्याय मिलता ही नहीं है, बच्चों को न्याय नहीं मिला, छोटे छोटे बच्चों जहाँ तक सुरक्षा है ही नहीं, लेडीजों को तो कोई सुरक्षा नहीं है। महाराष्ट्र सरकार ने अभी जो एक योजना लाई है, लाड़की बहन की योजना लाई है, जिसके कारण महाराष्ट्र की तमाम जो महिला है ये बड़ी खुश हुई है। आप कांग्रेस की हो तो क्या लगता है आपको ये इस योजना के बारे में आप क्या बताएंगे? लोकसभा में जो बीजेपी की हार हुई है, इन्होंने जो फंडा अपनाया है MP का शिवराज सिंह मामा, जो वहाँ महिलाओं के लिए जो योजना करती उन्होंने भी अपना के देखा, लेकिन मुझे नहीं लगता कि महाराष्ट्र की लेडीज उनके झांसे में आएगी। वो आज इतनी जागरूक हो चुकी है, 1500 रुपए कुछ नहीं, उनके हाथ में इतनी ताकत है कि वो खुद कमा के खा सकती है। 1500 रुपए कुछ मायने नहीं रखते। चुनाव को देख के निर्णय लिया है सरकार ने। हाँ जी हाँ, ये चुनाव के लालच दिया उनको लेडीजों को, लेकिन महाराष्ट्र की लेडीज मुझे नहीं लगता कि इतनी लालची है, वो सक्षम है और जीतेगी तो कांग्रेस की जीत होगी। और अभी 33% आरक्षण मिल रहा है, हमारे लेडीजों का तो सब अच्छा ही होने वाला। हम संसद में आवाज उठाने वाले, विधानसभा में आवाज उठाने वाले, प्रतिभाताई घनौरकर आज ये आप सोच सकते हैं कि कितनी बड़ी सांसद बनी है। वो इतने बीजेपी के बड़े नेता को हरा के बनी। आज लेडीज कहीं भी कमजोर नहीं है। जो ये घटना है इसका सरकार का हम निषेध करने तुम्ही काय सांगाल ताई? तुम्ही बद्दल हे आज जे आंदोलन झालेलं आहे आणि महिलाच्या संदर्भात सरकारने म्हणजे काय नेमकं निर्णय घ्यायला पाहिजे, संसदमध्ये जे आहे महिलाच्या संदर्भात काय म्हणजे सक्तीचं जे कानून पारित करायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? मी या ठिकाणी म्हणेल, मी डॉक्टर सुजाता झाडे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसची सेक्रेटरी आहे। मला आपण आताच म्हटलं की महिलांची योजनेच्या बाबतीत मी हे सांगेल की सरकारने योजना दिली म्हणजे काय उपकार नाही केले महिलांवर। कारण काय आहे की आमचेच खिसे खाली करतात आहे। सकाळपासून आम्ही GST भरतो, इन्कम टॅक्स भरतो, एवढा मोठा महागाईवर आम्ही खर्च करतो, आम्हाला गॅस इतका महाग घ्यावा लागतो, किराणा सुद्धा एवढा महाग आहे। 1,500 काय होतंय हो आमचं घर तरी चालतं का? म्हणजे यांनी हा जो निर्णय घेतलाय, मग यांनी 5 वर्षात काहीच
महिलांसाठी केलं नाही आणि आता खासदारकीच्या इलेक्शनचे रिझल्ट पाहून यांनी विधानसभेसाठी म्हणून ही महिलाची योजना राबली आहे. माझं संसदेमध्ये हे म्हणणं आहे की महिलांवर होणाऱ्या अत्याचारासाठी त्यांनी एक तर पुरुषांना काउन्सिलिंग किंवा काही क्लासेस चालवायला पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे असे जे अत्याचार करणारे विकृत लोक आहे त्यांना मात्र फाशीची शिक्षा द्यायला पाहिजे. फास्ट ट्रॅक कोर्ट चालवायला पाहिजे. अवघ्या 4 ते 5 दिवसातच निर्णय लागून त्यांना मात्र फाशी दिली पाहिजे अशी माझी या ठिकाणी मागणी आहे. निश्चितच महिलांवरील जेवढे अत्याचार होते त्या अत्याचाराच्या संदर्भात पोलीस स्टेशनमध्ये त्वरित गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये जो आहे तो निर्णय आला पाहिजे, म्हणजे गुन्हेगारांना त्वरित शिक्षा झाली पाहिजे अशीच मागणी जी आहे अमरावतीवरून आलेल्या काँग्रेसच्या नेत्या यांनी केलेली आहे. बघत राहा IBM TV 9 WH न्यूज. धन्यवाद. नमस्कार.